होय हो? हा तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती का? माझी हा नाही हो. खोटं नका बोलू, मला माहिती होती म्हणून. काय बोलती? हा एक होती बर का. मग तुम्ही बोलायचं का तिला? एवढं नव्हतं, थोडं थोडं बोलत होतो. खोटं नका बोलू, खरं खरं सांगा. बोलत होतो की. मग माझ्या संगच बोलाय काय मर्यादेचा गोळा उठ. होय हो? तुम्ही मला एवढे टोमणे मारतात, तेवढं खालीवरी बोलतात. मग जी कॉलेजमध्ये तुमची गर्लफ्रेंड होती तिच्यासोबतच लग्न करायचं की? करणारच होतो. हा पण घरचे तयार नव्हते ना. करायला पाहिजे होतं. माझा पण जीव सुटला असता आणि तुमचा पण सुटला असता बघा. हो ती तर म्हणली बी होती चला आपण पळून जाऊ. मग जायचं की करायचं? पण नाही ना. मग मी विचार केला हा की ही इतके वर्ष हिच्या मायबापासोबत राहून माझ्यासोबत पळून जायला तयार आहे. उद्या माझ्यासोबत लग्न करल आणि अजून कोणासोबत पळून गेली तर? हो ते पण खरंय. म्हणून लग्न नाही केलं ती यासोबत. कळत नाही घरात बायको असताना लोक बाहेर लपडे का करतात बरं? थांब सांगतो तुला मग. हा मला गोष्ट सांग, घरात किराणा आहे का? आहे. भाजीपाला आहे. रोज स्वयंपाक बनवतीस? एक नंबर बनवते. बनवतीस ना? हो. तरी पण आपण आठवड्यातून एक वेळेस जेवायला बाहेर जातो का नाही? हो जातो ना. कशामुळं? थोडं जिभेची चव बदलते. सही जवाब. आप एक सौतन जीत चुकी हो. म्हणजे कळणाऱ्याला कळलंय, जातो आपला स्वयंपाक बनव. बरं. लफडे कमन करता म्हणे बाहेर. झाली का नाही का मावनं सुट्टी? होय दिसतोय का नाही घराचा रस्ता? हा लवकर घराकडे निघा, नाही तर बघावं लागल. आपल्या भारतातल्या बायकांचे काही फेमस वाक्य. भातात पाणी जास्त झाल्यास, तांदूळ नवीन होता, चपात्या कडक झाल्यास, मेल्याने दळूनच जाड दिलं होतं, चहा गोड झाल्यास, साखर जाड होती, लग्नाला किंवा फंक्शनला जाताना, मला साड्याच नाहीयेत, घरी लवकर आल्यास. आज घरी लवकर कशा आलेत? घरी उशिरा आल्यावर, उशीर कस काय झाला घरी यायला? जेवणाचे कौतुक केल्यास, मी रोजच चांगलं करते, जेवणाचे कौतुक न केल्यास, मेलेला तर माझं काही कौतुकच नाही, एखादं काम केल्यास, एक काम धड जमत नाही तुम्हाला, एखादं काम न केल्यास, तुमच्या भरोशावर तर बसूनच काही फायदा नाही. आणि सगळ्यात फेमस वाक्य, मी आहे म्हणून टिकली, दुसरी असती तर पळूनच गेली असती. आतापर्यंत ठरलेलं सत्यावर का ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात त्यांचे नवरे नेहमी टाकले असतात बरं का.